अनुसयेच्या पोटी जन्मले ब्रह्मा विष्णू महेश अनुसयेच्या पोटी जन्मले ब्रह्मा विष्णू महेश सद्गुरु स्वामी दत्त दिगंबर विश्वाचे जगदीश सद्गुरु स्वामी दत्त दिगंबर विश्वाचे जगदीश सद्गुरु स्वामी दत्त दिगंबर जगदाचे जगदीश अनुसयेच्या पोटी जन्मले ब्रह्मा विष्णू महेश अनुसयेच्या पोटी जन्मले ब्रह्मा विष्णू महेश सद्गुरु स्वामी दत्त दिगंबर जगदाचे जगदीश सद्गुरु स्वामी दत्त दिगंबर विश्वाचे जगदीश सद्गुरु स्वामी दत्त दिगंबर विश्वाचे जगदीश. बघा आपल्याला समाजामध्ये सुद्धा आज पण बघा म्हणजे दुसऱ्या स्त्रीचं जर का मोठेपण केलं तर एखाद्या स्त्रीला ते आवडत नाही आणि आजपासूनच गजाल नाही म्हणजे देवदेवतांच्या लोकांमध्ये त्यावेळेपासून ही गोष्ट झाली आहे. ज्यावेळी पृथ्वी तलावर पतिव्रता सत्यशील अशी स्त्री कोण हे जेव्हा देवांना विचारण्यात आलं जेव्हा लक्ष्मीने विष्णूला विचारलं तेव्हा विष्णुदेवांनी काय सांगितलं बघा की अत्रि मुनींची भार्या म्हणजेच अनुसया ही या त्रिभुवनात पाताल पृथ्वी तलावरच नाही तर त्रिभुवनामध्ये सुद्धा ही एक अशी एकमेव स्त्री आहे जी सत्वशील आहे पतिव्रता नारी आहे. आणि या गोष्टीचा या तिन्ही देवींना जेव्हा राग आला म्हणजे ब्रह्मा सरस्वतीला पार्वतीला आणि लक्ष्मी मातेला या गोष्टीचा राग आला त्यावेळी त्यांनी आपल्या नवऱ्यापाशी म्हणजे श्रीदेवांपाशी हट्ट धरला की हिच्या सत्वशीलपणाची आम्हाला परीक्षा घ्यायची आहे. शेवटी पत्नीचा हट्ट तो तिन्ही देव तयार झाले त्या गोष्टीला आणि त्यांनी काय ठरवलं बघा पतिव्रताची अनुसया तिचे सत्व जगिया पतिव्रताची अनुसया तिचे सत्व जगिया सर्व परीक्षा करण्यात आले त्रिमूर्ती तत्व सर्व परीक्षा करण्यात आले त्रिमूर्ती तत्व सर्व परीक्षा पाहण्यासाठी त्रिमूर्ती तत्पर झाले. काय केलं बघा त्यांनी भिक्षुक बनवून आले सजनी मागती लग्न भिक्षुक बनवून आले सजनी मागती लग्न अनुसयेने बाळ बनवली अनुसयेने बाळ बनवली करविले स्तनपान हो बघा लग्न अन्न काय काय ठिकाणी बघा लग्न अवस्थेत अन्न अशा प्रकारची अनुसयेकडे मागणी केली परंतु ते लग्न अवस्थेमध्ये नाहीये ते आहे लग्न अन्न. लग्न अन्न या गोष्टीचा अर्थ होतो की हे अन्न शिजवताना अग्नीचा वापर केला गेला नाही असं अन्न हे तू देवी आम्हाला दे असं त्या त्रिमूर्तींनी सांगितलं. पतिव्रता अनुसयाला हे चटकन लक्षात आलं तेव्हा तिने काय केलं तिन्ही देवांना बाळ बनवलं आणि त्या बाळांना आपलं स्तनपान पाजलं म्हणजे कुठल्याही अग्नीवर न शिजलेलं अन्न म्हणून ते स्तनपान म्हणून म्हणलं भिक्षुक बनवून आले सजनी मागती लग्न अनुसयेने बाळ बनवली करविले स्तनपान धन्य झाली
मागावे वरदान पुत्र व्हावे मग तुमच्या परी पुत्र व्हावे मग तुमच्या परी एक माझ मागण पुत्र व्हावे तुमच्या परी एक माझ मागण तुझ्या त्या सत्वशीलपणावर प्रसन्न होऊन तिन्ही देवाने काय सांगितलं की तुझ्या या पतिव्रतावर आम्ही खुश आहोत आणि आमच्याकडे तुला जे पाहिजे ते वरदान माग. तेव्हाच्या अगदी तुमच्या परीने म्हणजे तुमच्या सारखे पुत्र आम्हाला होऊ दे मला होऊ दे हे वरदान त्यांच्याकडून मागितलं. काय झालं बघा. पुत्र तिच्या उदरी जन्मले रक्त चंद्र दुर्वास तीन पुत्र तिच्या उदरी जन्मले रक्त चंद्र दुर्वास तीन पुत्र तिच्या उदरी जन्मले चंद्र दुर्वास तीन पुत्र तिच्या उदरी जन्मले दत्त चंद्र दुर्वास सद्गुरु स्वामी दत्त दिगंबर जगदाचे जगदीश पहिला अवतार दत्त गुरुचा श्रीपाद श्री वल्लभ पहिला अवतार दत्त गुरुचा श्रीपाद श्री वल्लभ दुसरे नृसिंह सरस्वती आणि तिसरे स्वामी समर्थ दुसरे नृसिंह सरस्वती आणि तिसरे स्वामी समर्थ श्री दत्त गुरूंचा श्रीपाद श्री वल्लभ आणि दुसरे नृसिंह सरस्वती आणि तिसरे अवतार म्हणजे या कलियुगामध्ये सर्वांना मोक्ष प्राप्तीला निघाले आपले दैवत म्हणजे स्वामी समर्थ हे तीन अवतार श्री गुरुदत्तांनी हे काय झालं बघा. एक सोळा अवतार त्याने धर्म रक्षणार्थ अवतार जानी धर्म रक्षणार्थ वेद शास्त्रिणी सांगून थकली वेद शास्त्रिणी सांगून थकली प्रचंड ते सामर्थ्य वेदशास्त्रिणी सांगून थकली प्रचंड ते सामर्थ्य बघा या तिन्ही अवतारांची म्हणजे श्री गुरुदत्तांची सामर्थ्य सांगण्याची शक्ती ही वेदशास्त्रांमध्ये पण नव्हती. कारण आपल्याकडे दोन संप्रदाय आहेत बघा. एक वारकरी संप्रदाय आणि एक दत्त संप्रदाय आणि त्यामध्ये दत्त संप्रदायामध्ये हे स्वामी समर्थ नृसिंह सरस्वती आणि श्री गुरु दत्त यांचा समावेश होतो आणि वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठल त्या अनुषंगाने समर्थ होतो. या गजराच्या माध्यमातून थोडीफार माहिती का होईना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय म्हणून म्हणतो बघा. दत्तगुरुचा महिमा गाजवणी रामी अंश दत्तगुरुचा महिमा गाजवणी रामी अंश सद्गुरु स्वामी दत्त दिगंबर वासे जगदीश अनंत कोटि जन्मले ब्रह्मा विष्णु महेश
स्वामी मला भेट द्यावो गंगा दिगंबराया हो 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 स्वामी मला भेट द्यावो